तर नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले। ती म्हणजेचा जांभळापासून जाम कसं बनवतात आणि जांभळाची साठा कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले आपण ताजी जांभळा काढून आणूया। ह्या बघा, ह्या असा जांभळाचं झाड हे बघा। आता ही जांभळा आपण झाडावरची ताजी काढून घेऊया। आता ही जांभळा आपण चांगली धुवून घेऊया। होय बघा, मी ही जांभळा चांगली धुवून घेतलंय। आता आपण ह्या जांभळातले बिये काढून घेऊया। हे बघा, जर तुमची ह्याच्यापेक्षा मोठी जांभळा असतील तर तुम्ही सुरीन कापून ह्याची बी वेगळी केलात तरी चालत। तर मी असे सगळे जांभळाचे बिये काढून घेतोय। होय बघा, मी सगळ्या जांभळातले बिये काढून घेतलंय। आता होय मी एक भांडा घेतोय, त्याच्यावर मी अशी एक चाळण ठेवते। ही बघा, आता होय बघा, बिये काढलेली जांभळा ह्याच्यात आपण ओतून घेऊया। आता ही जांभळा ही बघा चाळणीत ओतून घ्यायची आणि ही अशी हातान कुस्करून घ्यायची। जर तुमका अशी हातान कुस्करूक जमत नसतील तर तुम्ही अशी चमच्यान कुस्करलात तरी चालत। जर तुमका ह्या पण जमत नसत तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटलात डायरेक्ट तरी चालत। हा मी असं चाळणीत सगळं पल्प काढून घेतलंय। हे बघा, आता होय बघा, मी एक कढई ठेवले चुलीवर, त्याच्यात हे पल्प मी ओतून घेते। लक्षात ठेवा, हे सिरप बनवताना पाण्याचा ह्याच्यात अजिबात वापर करायचो नाही। जर तुम्ही ह्याच्यात पाण्याचा वापर केला
तर ह्यो जांभळाचं सिरप आपलं खराब होऊ शकता, म्हणून ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचो नाही. आता ह्यो पल्प चांगलो मिक्स करून घ्यायचो. आता ह्या पल्पमध्ये आपण साखर टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त पण करू शकतास. जर तुमका साखर आवडत नसात तर तुम्ही नाही टाकलात तरी चालत. आता ही साखर आपण चांगली मिक्स करून घेऊया. आता ह्या मिश्रण जरासा घट्ट होईपर्यंत आपल्या ह्या मिक्स करून घेऊ कया. आता हे जाम मी 10 ते 15 मिनिटा चांगलो शिजवून घेतोय. हे बघा 10 ते 15 मिनिटं झाली. आता हे जाम मी खाली उतरवतोय. लिंबू पिळताना माझा व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे सांगते. ह्यो जाम थंड झाल्यावर ह्याच्यात एका लिंबाचा रस पिळायचो आणि ह्यो मिक्स करून घ्यायचो. आणि थंड झाल्यावर ह्यो जाम एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचो. जेव्हा तुमका होयो तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर हे तयार असं आपलं जांभळापासून बनवलेलं जाम. तर ह्यो जाम तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि असं तुम्ही कधी जाम बनवलेला नाही ना, तर ही रेसिपी आजच करून बघा. तर आता मी तुमका जांभळापासून साटा कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले. हे का जांभळाचे पापड पण म्हणतात. तर तुमच्याकडे हे का काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पापड तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. हे बघा मी एक मिक्सरचा भांडा घेतलाय. जांभळाचे बिये काढून घेतलेली जांभळा घेतलाय. आता मी याच्यात 2 चमचे साखर टाकून घेते. आता टाकतले मी 1 चमचा चाट मसालो आणि 1 चमचा काळा मीठ आणि 1 चमचा साधा मीठ. आता ह्या आपण चांगल्या मिक्सरला लावून घेऊया. हे बघा मी बारीक असं मिक्सरला लावून घेतलंय. आता हे मी एक ताट घेतोय. त्याका मी खाली तूप लावून घेतलंय. तुपाऐवजी तुम्ही तेल लावलात तरी चालत. आता ह्या मिश्रण ह्या ताटात ओतून घेऊया. जशी आपण आंब्याची साटा घालतो सेम तशीच घालायची. हे बघा आता ह्या मिश्रण एकसारखा करून घ्यायचा. आता बघा हे मी ही साटा घालून घेतलंय. आता ही साटा मी उन्हात 2 ते 3 दिवस चांगली सुकून घेते. हे बघा 2 ते 3 दिवस चांगली सुकली. आता आपण ही साटा कापून घेऊया. तुम्ही जर नाही कापलात तरी चालत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही साटा कापू शकता. अशी साटा तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. आणि कशी झाली ती पण कमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा मी ही साटा कापून घेतलंय उभ्या आकारामध्ये. आता ह्याचे मी रोल करून घेते. तुम्ही ह्याचे चौकोनी तुकडे करून ठेवलात तरी चालत. हे बघा किती मस्त अशी सुकली आहे बघा. तर हे तयार असत आपली जांभळाची साटा. तर ही साटा तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.